या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. एक नाही, अशा अनेक स्त्री अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येतात. त्यामुळं महिला आयोग असेल, गृह खातं असेल, यांच्यावर सातत्याने टीका होते. तुम्ही आज कसपटे कुटुंबियांची भेट घेतली. या सगळ्या प्रकरणातल्या कोणत्या 3 महत्त्वाच्या बाबी आत्ता तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात आणि त्यासाठी म्हणून तुमची किती कठोर भूमिका असणार आहे? याच्यामध्ये निलेश चव्हाण हा आज अटक झालेला आहे. एक चिरकुट आणि चिल्लर असलेला हा निलेश चव्हाण, याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. राजकीय बळावरती याला लायसन मिळालेलं आहे. त्याचाच काका काय ते जालिंदर सुपेकर आणि पक्षाच्या माध्यमातून राजकीय बळ वापरून मिळालेलं हे पिस्तूल, याच्या पलीकडे त्याचं काय पार्श्वभूमी नाही आहे. पण त्याचं जे वागणं आहे ते वागणं संशयास्पद आहे. असा साधा माणूस 12 दिवस कसा काय फरार राहतो? याचा आका कोण आहे? हे आकाशिवाय घडू शकत नाही. वकिलाची भाषा आकाशिवाय बदलू शकत नाही. वकिलाला बळ कोण देत आहे? सगळ्यात महत्वाचं, वैष्णवीच्या संदर्भात जे राज्यात सहानुभूतीचं वातावरण तयार झालंय, जे गांभीर्य तयार झालंय, हुंडाबळीच्या विरोधात एक सामाजिक परिवर्तन येण्याची लाट तयार झाली, ती घालवण्यासाठी या वकिलाला बराळायला हिंमत कोण देतंय? हा वकील असाच बोललेला नाही. हा नालायकपणा आणि मूर्खपणा आहे. कोर्टात झालेलं जाणीवपूर्वक समाज माध्यमामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून ही सहानुभूती घालवायची. शेवटी इतिहासापासून आम्ही पाहत आलो की महिलाला बदनाम करायचं, तिच्या चारित्र्याचं हनन करायचं, पण या कुटुंबावरती काय परिणाम होईल याचा थोडाही विचार यांना करावा वाटला नाही का? वकिलांनी आज विनयभंग केलाय. वकिलांनी आज 306 आत्महत्यास प्रवृत्त करणारं कृत्य केलंय. आई बाप जिवंत राहू शकतात अशा स्टेटमेंटने. आज त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 29 जखमा या स्केलने होऊ शकतात. 4 चापटांनी 29 जखमा होऊ शकतात. संतोष देशमुखवर जशा जखमा आहेत तशाच वैष्णवीच्या अंगावरती जखमा आहेत. आणि तुम्ही म्हणता पट्टी मारली, 4 झापडी मारल्या, म्हणजे महिला आजही तुम्ही गुलामीचं साधन समजताय. ही पुरुष सत्ताक मानसिकता वकिलाची समोर आलेली आहे. वकील हा नालायक आणि मूर्ख आहे, याची सनद सुद्धा रद्द झाली पाहिजे. अशा पद्धतीने सहानुभूती घालवायची आणि तिच्याबद्दल एक चुकीचं वातावरण पसरवायचं, हे दुर्दैवी, निंदनीय. आम्ही याचा निषेध करतो. अजूनही म्हणता की या सगळ्याच मागे हागवणे, त्याचबरोबर चव्हाण किंवा आता जे वकिलांचा उल्लेख केलाय, यांचा कोणीतरी आका आहे किंवा यांना उच्च पदस्थांचा आश्रय असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्या संदर्भामध्ये काय मागणी असेल, काय इशारा होता? 100% आका आहे. आकाशिवाय 12 दिवस फरार राहत नाही. जालिंदर सुपेकर, निलेश चव्हाण, राजेंद्र हगवणे हे वकील, या 3-4 कडी महत्वाच्या आहेत आणि याचा तपास झाला पाहिजे. ते 12 दिवस फरार कुठं राहतात? अहो, यांचे कनेक्शन कर्नाटकपर्यंत जातात, कर्नाटकच्या मंत्र्यापर्यंत जातात. आता निलेश चव्हाण नेपाळला सापडलाय. साधे लोक असेच फरार होतात का? हे कुठंतरी मी तर अशी मागणी करतोय की निलेश चव्हाणचं जे पिस्टल दाखवण्याचा कुटुंबाला जो काही खेळ झालाय आणि त्याच्यानंतर वैष्णवीची जी हत्या आहे, मी हे थेट आरोप करतोय, याच्यामध्ये निलेश चव्हाणनी यात मोठा रोल निभावला आहे. म्हणजे हत्येच्या अनुषंगाने सुद्धा निलेश चव्हाणची याच्यात चौकशी झाली पाहिजे. ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे. आणि इथं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे. आज एवढ्या दिवस त्या खुर्चीला चिटकून कसं काय बसू शकतात? नैतिकता आणि संवेदना त्यांना आहेत की नाही, हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलाय. आमच्या गावाकडं गोचिड आम्ही बघितला होता, तशा पद्धतीने खुर्चीला चिटकून बसण्याची परिस्थिती झालेली आहे. हे दुर्दैवी. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या आकाचा शोध लागला पाहिजे. आकाशिवाय हे घडलं नाही. वैष्णवीच्या कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे. कुटुंब भयभीत आहे. यांना आका जर मिळत असेल आणि 12 दिवस आरोपी फरार होत असतील तर त्यांच्या जीविताला सुद्धा धोका आहे. पोलिसांनी तात्काळ त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. परभणीत अशीच एक घटना झालेली आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली, गुन्हा दाखल झालेला आहे आणि गंभीर आहे. वैष्णवी सारखीच घटना आहे. अवघ्या 6 दिवसात तिला आत्महत्या करावं लागली लग्न झाल्यावरती. हे काय चालू आहे राज्यात? हुंडाबळी हा जो कायदा आहे याच्यात शिक्षेची तरतूद भीतीदायक नाहीये का? राजेंद्र हगवणेच्या घरावर बुलडोजर चलत नाही का? त्याची संपत्ती जप्त होत नाही का? जिजामाता आम्ही मागणी करणार राज्य सरकारला
की जिजामाताच्या लेकी या ठिकाणी हुंडाबळीच्या बळी चालल्यात, त्यांना गुदमरून मरावं लागतंय आणि कोरोनापेक्षाही भयानक गुदमरणं आहे. त्यांना खांदा सुद्धा मिळत नाही हो सांगायला आपली व्यथा. आणि पुन्हा जर समाजापुढे यायला त्या ठिकाणी त्यांना पुढेही जाता येत नाही, एक तर मरावं लागतं आणि मेल्यानंतर असे वकील चारित्र्य हनन करतायत. हे जगायचं कसं लेकीने? त्याच्यामुळे जिजामाताच्या नावाने हुंडाबळीचा एक कठोर कायदा पुन्हा निर्माण करावा, याच्यात फाशीची तरतूद करावी, संपत्ती जप्तीची तरतूद करावी आणि समग्र समाजाला सुद्धा मी आव्हान करतोय की आता ही हुंडा घेणं थांबलं पाहिजे. हुंडा 6 तारखेला शिवराज्याभिषेक आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा, आपण संकल्प केला पाहिजे, रायगडावरती शपथ घेतली पाहिजे की मी हुंडा घेणार नाही, सामाजिक परिवर्तनाशिवाय हे थांबणार नाही.